पालघर लोकसभेच्या प्रचाराला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। आज शिवसेनेचे पालघर लोकसभेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी नालासोपाऱ्यात भव्य बाईक रॅली काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने या रॅलीच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमास आवर्जून भेटीही देत होते। कडाक्याच्या उन्हात ही बाईक रॅली असल्याने कार्यकर्त्यांबरोबर उमेदवाराची फार दमछाक झाली होती। मात्र निवडणुकीचा फेवर सध्या चढला असल्याने कार्यकर्ते उन्हाची तवा न करता प्रबल इच्छाशक्तीने काम करत असल्याची माहिती गावित यांनी सांगितली आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सेनेचे कार्यकर्ते आरपीएचे कार्यकर्त्यांनी सकाळपासून आम्ही नालासोपारा पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये एक भेटीच्या माध्यमातून संधी असल्यामुळे जे नोकरदार वर्ग आहे तो गरीब असल्यामुळे त्याचं जास्तीत जास्त त्यापर्यंत कशा पद्धतीने पोचता येईल यासाठी आमचा तो प्रयत्न राहील आणि शेवटी मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आणि खऱ्या अर्थाने विकासाचा एजेंडा घेऊन सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून या ठिकाणी एक विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी प्रचार करतो आहे आणि लोकांचा सुद्धा प्रचंड त्या ठिकाणी एक उत्साह प्रचंड त्या ठिकाणी आपल्याला साथ मिळते आहे। आणि मला आशा आहे की या पालघर लोकसभेवरती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं मला आशा आहे। कडाक्याचं ऊन आहे, या कडाक्याच्या उन्हामध्ये कसं काय मॅनेज होतं काय? सेफ्टी कार्यकर्ते जी निष्ठा आहे किती ऊन जरी असलं तरी सेफ्टी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आणि त्या प्रबळ इच्छाशक्तीवरती आम्ही या ठिकाणी प्रचार करतो। राजेंद्र गावित आणि राजन नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त या बहुजनच्या पंचायत समिती शाखा क्रमांक 768 आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी त्यांनी इथं येऊन जी शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने दलित आणि आदिवासी या अंधारातून उजेडाकडे नेण्याचं त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज खरं म्हणजे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता एक आमदारपासून मंत्रीनंतर खासदारनंतर आता पुन्हा अनेक अशा प्रकारे म्हणजे त्या ठिकाणी कदाचित मी आदिवासी समाजात जन्म घेतला नसता आणि बाबासाहेब आंबेडकर हे कदाचित जन्माला आले नसते तर मी सुद्धा आज तुमच्यासमोर एक खासदारचा उमेदवार म्हणून किंवा खासदार म्हणून उभं राहिलेलं नसतं। आणि म्हणून त्यांच्या अपार अशा पद्धतीने खरं म्हणजे ते माझ्यासाठी बाबासाहेबांना आपण देवाचे रूप आपण देत नाही, परंतु बाबासाहेब हे माझ्यासाठी देव आहे। आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या पद्धतीने घटनेमध्ये ज्यावेळेस आपलं जे मंडल आपलं जी घटना समिती ज्यावेळेस तयार झाली त्या ठिकाणी अनेकांनी आदिवासी बांधवांना हक्कापासून म्हणजे मतदानापासून तो आदिवासी अशिक्षित आहे दयाखऱ्यांमध्ये राहत आहे आणि म्हणून त्यांना मतदान करून देऊ नये अशा प्रकारे इतरांनी विरोध केला। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस कायदा मंत्री होते त्यांनी स्पष्ट सांगितलं जोपर्यंत आदिवासींना या ठिकाणी मतदानापासून जर समजा तुम्ही जर वंचित करणार असाल तर माझा कायदा मंत्र्याच्या या ठिकाणी मी राजीनामा देतो। अशा पद्धतीने खंबीरपणे सर्वसामान्य जनतेसाठी उभे राहणारे बाबासाहेब खरं म्हणजे बाबासाहेबांसाठी मी आता प्रचाराला असल्यामुळे कोणी काय केलं काय या म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांनी सर्वसामान्य जनतेला खरं म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये इरिगेशन असेल, एज्युकेशन असेल, घटनात्मकदृष्ट्या असतील, सगळ्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे प्रख्यात अशा प्रकारे ते पंडित होते। आणि आज जे इरिगेशनची क्रांती झाली आपली 1956 साली जी खरी क्रांतीचे जनक जर समजा असतील जे आपण पंचसूत्री म्हणतो त्या पंचसूत्री कल्पाचे खरे जर समजा जनक असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते।